नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण कलापेनी या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी सौ सुचित्रा अनिल तोडकर. बरं. मी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मदतनीसचं काम करते. बरं. पंचायत समिती मावळतर्फे माननीय गट शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे मॅडम, विस्तार अधिकारी काळेसाहेब, प्रशासन अधिकारी वाळूंसाहेब आणि तसेच आपले विशेष शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण कलापेनी येथे चित्रकला स्पर्धेसाठी आपले माध्यमिक विभागाचे 9 विद्यार्थी उतरवले आहे. बरं. काय सांगाल स्पर्धेबाबत? काय सांगाल आणि नियोजन कसं आहे? कलापेनीचं नियोजन खरंच उत्तम आहे. बरं. आणि मागच्या वर्षी पण आपण आपले विद्यार्थी घेऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलो होतो. बरं. विद्यार्थ्याबद्दल काय सांगाल? म्हणजे स्पेशल विद्यार्थी दिसतात ते आणि चित्रकला छान काढतात ते. काय म्हणजे तुमच्याकडनं कशी प्रक्रिया होती? शिक्षण कसं दिलं जातं? आपल्या विद्यार्थ्यांकडून गेला आठवडाभर आपण या स्पर्धेसाठी तयारी करून घेत आलो आहोत. रंगसंगती कशी असावी, चित्र पूर्ण पानावर कसं काढलं जावं या संदर्भात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आत्ता मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी काही विद्यार्थी पुन्हा आहेत, तर त्यांच्या चित्रांमध्ये खरंच फरक पडलेला आहे. मागच्या वर्षी त्यांना जे मार्गदर्शन कलापेनीने देऊ केलं होतं त्याचा नक्कीच इथे काहीतरी परिणाम दिसत आहे. ओके. आपण आत्ता पाहू शकता की या ठिकाणी काही विद्यार्थी आपण चित्रसुद्धा पाहू शकता, त्याचे छान काढलेले. जर पुढं थोडंसं आलं तर तुम्ही ड्रॉईंग दिसेल. हा ड्रॉईंग पहा. मला दाखव थोडंसं ड्रॉईंग वरती. हो का? छोटी मुलगी आहे परंतु खूप छान असं रेखाटलं आहे चित्र त्यांनी. मग तुझं चित्र दाखव. मग तुझं दाखव. थोडंसं आणखी पुढे या. इथं या थोडंसं. चित्र दाखव चित्र. कलापेनीमार्फत या ठिकाणी कुठेतरी लहान मुलांना कुठेतरी कलागुणांना वाव मिळाला म्हणून या उद्देशाने रविवारचंच असं चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि अतिशय छान असं विद्यार्थ्यांनी चित्र काढलेले आहेत. धन्यवाद.